महाराष्ट्रात पसरतोय नवीन आजार. 48 तासांत 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण. हवेतून वेगाने पसरणाऱ्या या रोगामुळे महाराष्ट्रातल्या तब्बल 11,000 गावांना धोक्याचा इशारा म्हणजेच हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आरोग्य खात्याने पूर्ण महाराष्ट्रासाठी 5 कडक नियम लागू केलेत. एका अतिशय भयंकर आजाराचा फैलाव सध्या होतोय. या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका, कारण हा आजार तसा जुनाच आहे, पण आता एका नव्या आणि रूप बदललेल्या भयानक अवतारात तो परत आलाय. हा नवीन रोग कोरोना महामारीपेक्षा तब्बल 10 पटीने जास्त जीव घेणाय. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक अजिबात करू नका. जसा कोरोना सुरुवातीला आला तेव्हा लोकांनी त्याला फारसं गांभीर्याने घेतलं नव्हतं. लोक थट्टा करत म्हणायचे, अरे काही नाही, साधी सर्दी खोकला आहे, येईल ताप आणि जाईल. पण जेव्हा स्मशानात प्रेतांना सरण रचायला जागा शिल्लक राहिली नाही, तेव्हा कुठे महाराष्ट्रातल्या जनतेला त्याची खरी दाहकता आणि भीषणता समजली. पण मित्रांनो, आता जो रोग पसरतोय त्याने अवघ्या 48 तासांतच संपूर्ण देशाची झोप उडवून हाय अलर्ट घोषित करायला भाग पाडलंय. इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झालीये, कारण 1-2 नव्हे तर देशातल्या 2 लाख गावांमध्ये याचे रुग्ण तडफडताना सापडलेत. आणि या सगळ्याचा मुख्य हॉटस्पॉट आपला महाराष्ट्र ठरलाय. यामुळेच महाराष्ट्रातल्या 11,000 गावांमध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय. हा जो जीवघेणा आजार आहे त्याला आपण टीबी म्हणजेच क्षयरोग म्हणून ओळखतो. टीबी या रोगाबद्दल तुम्ही आधी नक्कीच ऐकलं असेल. तुम्ही म्हणाल, हा तर वर्षानुवर्षे असलेला जुनाच आजार आहे, यात नवीन काय? पण थांबा, या आजाराच्या विषाणूंमध्ये आता एक अत्यंत भयंकर बदल झालाय, ज्यामुळे याची ताकद कोरोनापेक्षा 10 पटीने वाढलीये. कारण कोरोनामध्ये फक्त सर्दी, ताप आणि खोकला व्हायचा, पण हा नवीन टीबी थेट तुमचे फुफ्फुस कायमचे निकामी करून टाकतो. एवढंच नाही तर तो पाठीच्या मणक्यात घुसून माणसाला कायमचं अंथरुणाला खिळवतोस. तुमचं चालणं फिरणं हिरावून घेतो. तुमच्या किडनी आणि लिव्हरला आतून पोखरून खातो आणि काही तासांतच माणसाचा दुर्दैवी अंत होतो. पहा, ही धक्कादायक बातमी खरोखरच समोर आली होती नाशिक आणि मुंबई भागातून. काही सरकारी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर जेव्हा तपासणीसाठी मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि पुण्याच्या ग्रामीण भागात तसेच नाशिकच्या दुर्गम भागांमध्ये गेले, तेव्हा तपासणी दरम्यान त्यांना रुग्णांमध्ये अत्यंत वेगळी आणि गंभीर लक्षणं दिसून आली. त्यांनी ही धोक्याची लक्षणं तात्काळ दिल्लीच्या मुख्य प्रयोगशाळेत पाठवली. त्यानंतर अवघ्या 48 तासात संपूर्ण देशात वेगाने तपासणी मोहीम राबवली गेली. या तपासणीतून समोर आलेल्या आकडेवारीने सगळ्यांचेच धाबे दणाणले. संपूर्ण भारतात लाखो रुग्ण सापडले, पण त्यात दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर लागलाय. यामुळेच आता प्रशासनाने घरोघरी जाऊन तपासणी करायला सुरुवात केलीये. संपूर्ण राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असून हाय अलर्ट लागू झालाय. त्यातल्या त्यात 11,000 गावं तर अशी आहेत ज्यांना थेट हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलंय. म्हणूनच जर तुम्ही या 11,000 गावांच्या परिसरात राहत असाल तर ही माहिती आत्ताच्या आत्ता नीट समजून घ्या, कारण सरकारने प्रत्येक नागरिकासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता तुमच्या स्वतःच्या घरात, शेजारी किंवा तुमच्या सोसायटीमध्येही टीबीचा छुपा रुग्ण असू शकतो. म्हणूनच सरकारने एका अधिकृत नोटीसद्वारे हा नवा टीबी कसा ओळखायचा, याची कोणती नवीन लक्षणं आहेत, तसेच महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या भागात आणि नेमक्या कोणत्या गावात हा रोग पसरलाय याची संपूर्ण माहिती दिली आहे. अनेकदा लोकांना आजार असूनही ते भीतीपोटी किंवा लाजेपोटी नाव जाहीर करत नाहीत. म्हणूनच सरकारने आता या भागांची थेट यादीच समोर आणली आहे. ही सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मग नेमकी ती 11,000 गावं कोणती? या नव्या आजाराची मुख्य लक्षणं काय आहेत? हा रोग कोणत्या लोकांना सर्वात आधी विळख्यात घेतोय? आणि तुमच्या आसपास जर एखादा असा रुग्ण आढळला तर तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करायला हवं? तुम्हाला स्वतःला हा आजार झालाय की नाही हे कसं ओळखायचं? चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि थेट ग्राउंड रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या एका गंभीर आजाराने प्रचंड थैमान घातलंय. हवेच्या माध्यमातून वेगाने पसरणारा हा रोग दिसायला कोरोनासारखा वाटत असला तरी त्याचा मारा कोरोनापेक्षा 10 पटीने जास्त धोकादायक आहे. या आजाराचं नाव आहे टीबी म्हणजेच क्षयरोग, जो आता आधीपेक्षा दुप्पट ताकदीनं उलटून आलाय. काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या येत होत्या की टीबी आता भारतातून पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे. पण कोरोनाची साथ ओसरल्यानंतर पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये अचानक एक मोठा शासकीय सर्व्हे करण्यात आला आणि त्या सर्व्हेच्या धक्कादायक निकालाने सरकारची झोपच उडवली. आता जो टीबी बाजारामध्ये पसरलाय तो जुना राहिलेला नाही,
तर तो आहे अत्यंत घातक असा म्युटेटेड टीबी. म्युटेटेड टीबी. कोरोनामुळे आपल्या शरीराचं जे नुकसान झालंय आणि माणसांची जी रोगप्रतिकारक शक्ती कमालीची कमी झालीये, त्याचा फायदा घेऊन हा टीबी आता दुप्पट वेगाने माणसाच्या शरीरावर कब्जा करतोय. यामुळेच आज महाराष्ट्रातली 11,000 गावं थेट मृत्यूच्या छायेत म्हणजेच हॉटस्पॉट बनली आहेत. आता या यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का? तुमचा परिसर यात समाविष्ट आहे का? हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही वेळीच सावध होऊ शकता. ही सगळी सविस्तर यादी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. प्रेक्षकांनो, हा खेळ थेट तुमच्या जीवन मरणाचा आहे, त्यामुळे पुढची 2 मिनिटं हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन पहा. टीबी हा आजार आपल्या देशासाठी नवीन नाही, पण सध्या त्याचं रूप पूर्णपणे पालटलंय. पूर्वी टीबी झाला की सरकारी औषधं वेळेवर घेतली की माणूस अगदी ठणठणीत बरा व्हायचा. पण आता जो नवीन प्रकार आलाय त्याला वैद्यकीय भाषेत ड्रग रेझिस्टन्स टीबी म्हणतात. म्हणजेच या नव्या टीबीवर कोणतीही साधी औषधं किंवा गोळ्या अजिबात लागू पडत नाहीत. हा औषधांना दाद न देणारा अत्यंत ढीठ प्रकार आहे. महाराष्ट्रात एकट्या गेल्या वर्षात तब्बल 2,19,000पेक्षा जास्त नवे रुग्ण सापडलेत आणि हा आकडा कोरोनाच्या सुरुवातीच्या रुग्णांपेक्षाही कित्येक पटीने जास्त भयानक आहे. पण मग तुम्हाला ठाऊक आहे का की जर तुम्हाला आधी कोरोना होऊन गेला असेल तर तुमचा या आजाराचा धोका थेट दुप्पट झालाय? या दोन्ही आजारांचं काय कनेक्शन आहे ते लगेच पाहूया. आणि तो कोणत्या 11,000 गावांमध्ये पसरला आहे. पहा, पूर्वी टीबी म्हटलं की आपल्याला फक्त एकच गोष्ट आठवायची, ती म्हणजे सतत येणारा जुना खोकला आणि थुंकीतून रक्त पडणं. एवढीच माहिती आपल्याला सामान्यपणे होती. पण आताचा टीबी तसा राहिलेला नाहीये. आताचा हा नवा टीबी अत्यंत सायलेंट म्हणजेच छुप्या मार्गाने येतो. म्हणजेच कसं तर तुम्हाला अजिबात खोकला येणार नाही, पण तुमचा पाठीचा मणका अचानक असह्य दुखू लागेल. तुम्हाला रात्री झोपताना अचानक प्रचंड घाम येईल आणि भर उन्हाळ्यातही हुडहुडी भरून थंडी वाजून येईल. अशी अत्यंत विचित्र आणि वेगळीच लक्षणं या नव्या आजारात दिसून येत आहेत. तुम्हाला सुरुवातीला वाटेल की उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून घाम येत असेल, किंवा फॅन AC लावल्यामुळे थंडी वाजत असेल, किंवा दिवसभर शेतात वा कष्टाचं काम केल्यामुळे पाठ दुखत असेल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही या लक्षणांकडे साधी पाठदुखी म्हणून दुर्लक्ष केलं तर तुमचं फार मोठं नुकसान होईल. म्हणूनच सरकारने तातडीने 11,000 अतिसंवेदनशील गावांची यादी जाहीर केली आहे. मग ती गावं कोणती, कोणत्या जिल्ह्याचा नंबर यात पहिला लागलाय आणि आरोग्य विभागाने काय कडक सूचना दिल्यात, ही सगळी माहिती आपण पुढे पाहतोय. आपण जाणून घेऊया ते हॉटस्पॉट ठरलेले 11,000 गावे. पण सगळ्यात आधी लक्षणं समजून घेऊया. तर पहा, सर्वात पहिलं लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणं. हे अत्यंत धोकादायक लक्षण आहे. तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असूनही जर वजन झपाट्याने घटत असेल तर लगेच दवाखान्याकडे पळा. दुसरं लक्षण रात्रीचा घाम. अगदी थंडीच्या दिवसात किंवा थंड वातावरणातही रात्री अचानक घाम सुटत असेल तर सावधान व्हा. तिसरं लक्षण पाठीचा कणा दुखणं. साध्या पाठदुखीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, तो मणक्याचा छुपा टीबी असू शकतो. चौथं लक्षण भूक न लागणं. अन्नावरून वासना उडत असेल आणि शरीरात सतत कमालीचा अशक्तपणा जाणवत असेल. आणि पाचवं लक्षण म्हणजे थोडं जरी चाललं तरी दम लागणे किंवा धाप लागणे. हे देखील या नव्या टीबीचं खूप मोठं लक्षण असू शकतं. आता प्रश्न उरतो की ती 11,000 गावं कोणती आहेत? कुठे या टीबीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त वाढलाय? आता याचीच मुख्य यादी आपण पाहतोय. पहा, आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात एक मोठा गुप्त सर्वे केला होता. त्या सर्वेतून मिळालेला सर्व डेटा एका प्रगत AI म्हणजे AI मॉडेलमध्ये टाकण्यात आला आणि त्या AI मॉडेलने पडताळणी करून महाराष्ट्रातील 11,000 गावांना थेट रेड झोन घोषित केलंय. या रेड झोनचा अर्थ असा आहे की इथूनच या आजाराचा प्रसार सर्वात वेगाने होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, नाशिकचा संपूर्ण आदिवासी पट्टा आणि मुंबईच्या उपनगरातील काही दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांचे भाग मिळून अशा 11,000 गावांना रेड झोन घोषित करण्यात आलंय. या भागांमधल्या लोकांसाठी प्रशासनाने 5 कडक नियम जाहीर केले आहेत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि तुमच्या थेट फायद्याची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जी एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ इथेच बंद करू नका, कारण इथून पुढची माहिती तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवू शकते. आपण या आजाराची गंभीर लक्षणे आणि सरकारची मदत याबद्दल तर जाणून घेतलीत, पण आता प्रत्यक्ष
ग्राउंड लेवलवर आपल्याला काय पाऊले उचलायचे आहे ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या गावात किंवा शेजारी जर कोणाला एकही त्रास असेल तर त्या व्यक्तीला न घाबरता विश्वासाने जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा. बऱ्याचदा ग्रामीण भागात लोक आजारी लपून ठेवतात आणि त्यामुळे तो हवेतल्या घरातल्या लहान मुलांना आणि वृद्धांना वेगाने जडतं. तुम्ही स्वतः पुढे होऊन त्यांना तपासणीसाठी प्रवृत्त केले पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे सरकारी दवाखान्यात गेल्यावर तिथल्या डॉक्टरांना निक्षय योजनेबद्दल नक्की विचारा. तिथे तुमची थुंकी आणि रक्ताची मोफत चाचणी आहे. जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर घाबरून न जाता तिथूनच उपचार सुरू करा. डॉक्टरांना दिलेला औषधाचा कोर्स एकही दिवस न चुकता पूर्ण करणे हे तुमचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. कारण अर्धवट औषधं सोडल्यास हा आजार आधीपेक्षा शक्तीने उलटा फिरतो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे या आजाराशी लढण्यासाठी शरीरात ताकद असणे आवश्यक आहे. सरकारने दिलेले दरमहा 500 रुपये फक्त औषधांसाठी नसून चांगल्या आहारासाठी आहेत. त्यामुळे रुग्णाला रोज दूध, अंडी, पालेभाज्या आणि सकस घरचे जेवण मिळेल याची काळजी घ्या. तुमच्या एका लहानशा जागरूकतेमुळे एखाद्या गरिबाचे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. आता मला तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करायची आहे, ज्यामुळे आपल्याला प्रशासनापर्यंत लोकांची परिस्थिती पोहोचवता येईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सध्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आणि नेमक्या कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात ते खाली कमेंट्स बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता नक्की लिहून कळवा. तुमच्या गावात किंवा आजूबाजूला असा कोणताही संशयित रुग्ण किंवा खोकल्याचा त्रास असलेला माणूस आढळला आहे का याबद्दलही कमेंटमध्ये माहिती द्या, जेणेकरून आपल्या परिसरातील इतर लोकांनाही त्या भागातील धोक्याची कल्पना येईल आणि ते वेळीच सावध होतील. तुमच्या कमेंट्स वाचून इतर अनेक नागरिकांना मदत मिळेल. हा केवळ एक माहिती देणारा व्हिडिओ नाही, तर ही एक लोक चळवळ आहे जी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पसरवायची आहे. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आत्ताच खाली कमेंट करा. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.